एक मोठी बातमी वाशिम जिल्ह्यातील संत मैनागिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी आता शिक्षण विभागानं परीक्षा केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांवरही मोठी कारवाई केली आहे। 26 शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत, तर या कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली आहे। संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती मिळतेय। 12वी परीक्षेत 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली होती आणि याच प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। वाशिम प्रकरणात आतापर्यंत 26 जणांना निलंबित करण्यात आलंय। महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जुमडाटो या परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री संजय ससाणे यांनी भेट दिली। तर त्या भेटीच्या वेळेला त्या ठिकाणी 581 विद्यार्थी जे आहेत, तर या 581 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता आणि सीसीटीव्हीचं जे काही फुटेज आहे हे त्या ठिकाणी त्यांनी तपासलं आणि फुटेजवरून या 581 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सामूहिक कॉपी केली असं सरांनी आम्हाला अहवाल या ठिकाणी दिलेला आहे। त्या आधारे त्या ठिकाणचे जे काही 26 शिक्षक आहे या 26 शिक्षकावर निलंबनाचा प्रस्ताव आम्ही संस्थेला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या 26 शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याबाबतची कार्यवाही गट शिक्षणाधिकारी वाशिम यांच्या मार्फत आमची चालू आहे। थँक्यू। विद्यार्थ्यांवर काही कारवाई विद्यार्थ्याच्या कार्यवाहीबाबतचं विद्यार्थ्याचे जे काही अहवाल आहे, उत्तरपत्रिका आहे, हे बोर्डाकडे आम्ही पाठवलेले आहेत आणि याबाबतचे सुनावणी बोर्डामार्फत घेतली जाईल त्या विद्यार्थ्यांची आणि याबाबतचा सविस्तर जो काही निर्णय आहे ते बोर्डाचे अध्यक्ष त्या ठिकाणी घेतील।